राज्यातील शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील वक्तव्य करणं, राज्यामध्ये बळीराजा जीव देत असताना सभागृहामध्ये बसून मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळणं अशा विविध आरोपांमुळे चर्चेत असलेले राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत आता वाढताना दिसत आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडनं कृषी खातं काढून घेतलं जाणार असल्याची माहिती देखील आता समोर आली आहे आणि नवीन कृषी मंत्री कोण होणार ते देखील आता स्पष्ट होत आहे. अजित पवार यांच्याकडनं या गोष्टींची आता सुरुवात झालेली दिसत आहे. काय सविस्तर जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करायला तर विसरूच नका आणि शेजारी घंटीचं बटन ऑन करून ठेवा. बघा, मकरंद पाटील यांच्याकडे कृषी खात्याचा कारभार सोपवण्यात येणार असल्याचंही सूत्रांनी सांगितल्याचं समजतं. मकरंद पाटील यांच्याकडे सध्या मदत आणि पुनर्वसन खातं आहे. पाटील यांच्याकडे कृषी मंत्रीपद सोपवल्यानंतर त्याच मदत पुनर्वसन खातं कोकाटे यांना देणार अशी माहिती देखील येणार आहे. म्हणजे अल्टरनेट करणार आहेत असं तिथे दिसत आहे. कित्येक वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत असणारे, सरकारला अडचणीत आणणारे माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद काढून न घेता त्यांच्या खात्यात बदल करून त्यांना अभय दिलं जाणार का अशी चर्चा आता देखील सुरू आहे. विधान परिषदेत रमी खेळणं, शेतकऱ्यांसंदर्भात वारंवार वादग्रस्त वक्तव्य करणं यामुळे माणिकराव कोकाटेंविषयी नाराजी वाढलेली आहे. परंतु पहिल्यांदाच त्यांना मंत्री केलं असल्याने लगेच त्यांचे मंत्रिपदावरनं काढून टाकणं योग्य दिसत नाही असं त्यांच्या वरिष्ठांचं म्हणणं आहे. आता नवीन जे काही आहेत मकरंद पाटील यांच्या खांद्यावर ही जी काही धोरा सोपवण्यात येणार आहे त्यांच्याविषयी अगदी थोडक्यातच आपण सांगत असणार. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य तसेच सभागृहामध्ये जे काही आता सगळा कारभार आहे, शेतकऱ्यांविषयी व्यवस्थितरित्या न बोलणारे मंत्री माणिकराव कोकाटे हे राज्यभरात चर्चेचा विषय झाले होते. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली आणि राज्यभरामध्ये विविध ठिकाणी कोकाटे यांच्या विरोधात रस्त्यावरती आंदोलनं देखील झाली. शेतकऱ्यांच्या मुलांकडनं देखील तसे निवेदनं देण्यात आले. ती देखील एक मारामारी झाली. या सगळ्या गोष्टींमध्ये कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना आता नाव पुढे आलं ते म्हणजे मकरंद यांचं. आता राष्ट्रवादी काँग्रेसमधीलच दुसरे मंत्री असलेले मकरंद आबा पाटील यांच्याकडे असलेल्या मदत व पुनर्वसन खातं हे कोकाटे यांना मिळू शकतं. तर कृषी मंत्रिपदाची धुरा मकरंद पाटील यांच्या खांद्यावर सोपवण्यात येईल. म्हणजे याच्यामध्ये काय होईल की साप पण मरणार नाही आणि काठी पण तुटणार नाही असं तिथे दिसणार आहे. आणि जी काही ऑलरेडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी काही इमेज आहे ती इमेज खराब झाली आहे. मध्यंतरी 2-3 कारणं होती, जसं की धनंजय मुंडेंचं कारण होतं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो काही अजितदादांचा आहे त्यांच्यावर खूप काही दूषणं देखील लागली. त्यांना खूप काही प्रश्नांना सामोरं जावं लागलं. अक्षरशः उत्तर देणं कठीण झालं होतं. अशा सिच्युएशनमधनं कसं तरी बाहेर निघत नवीन वाद निर्माण झाला, तो म्हणजे माणिकराव कोकाटेंचा. माणिकराव कोकाटे यांनी एकावर एक असे म्हणजे ते 100 गुन्हे माप होता, 101वा झाला का त्याला माफी नसते अशा पद्धतीचे गोष्टी त्यांनी केल्या. अशा पद्धतीने ते बोलले शेतकऱ्यांविषयी. आणि ओसाडगावची पाटील की सरकारी भिकारी आहे, ढेकळांचं आम्ही सर्वेक्षण करायचं का, कर्जाचा पैसा लग्नांमध्ये उधळवता, अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे आता त्यांचं हे खातं जाणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवार आता इथे कसली खेळी करता ते नेमकं बघण्यासारखं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, माणिकराव कोकाटे यांना परत एकदा चान्स द्यावा का किंवा त्यांना कायमचं घरी बसवावं? खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.